हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 29. ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. समर्थ आपल्या शिष्याला सांगतात की तू झाला कुणापासून? ईश्वरापासून झालास. आणि त्यापूर्वी त्यांनी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे की माणूस हा अहंकारामध्ये इतका काही तल्लीन होत जातो की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हे माझं, ते माझं, ते माझं, अधिकार, अभिमान, अहंकार हे फार अवघड आहेत. म्हणून त्यांनी पूर्वी आपल्याला सांगितलं होतं ते 27व्या ओळीमध्ये, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकोनी आलासी जाई, जेथीचा तेथे. खऱ्या अर्थाने इथं आपलं काहीच नाही आहे ना. घरदार, हे गाडी, बंगला, सोनं, इस्टेट, हे काय आहे? माझं माझं म्हणून किती म्हणलं तरी शेवटी ते या देहातलं चैतन्य गेल्यावर ते माझ्यासोबत येणार आहे का? नाही. म्हणून काय करायचं आहे ते 28व्या ओळीमध्ये सांगतायत की तू काय कर रे बाबा, तू समर्थाचे लेकरू, अभिमानाने घेतला संसारू, अभिमान टाकिता पैल पारू, पावशील बापा. इथे पण समर्थांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू नको. मी हा कोणीतरी वेगळा असा जर म्हणत असशील, मानत असशील, मला माझी ओळख करायची आहे हा विचारामध्ये जर धडपडत असशील, तर तुला कायमस्वरूपी दुःखच भोगावं लागणार आहे. कारण तू स्वतंत्र नाहीस. तू कुठून झालास? ईश्वरापासून झालास. परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. खरं म्हणजे जीव ईश्वरापासूनच झाला ना, पण प्रपंचातील या असंख्य प्रलोभनांना बळी पडून तो ईश्वरालाच विसरून जातो. आता अगदी साधं आणि नित्यातलं उदाहरण जर बघायचं असेल ना, आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे आणि 24 तास तो मोबाईल इतका जवळ असतो की बाकी इतर गोष्टी इकडे तिकडे हरवल्या तर चालतील, पण माझा मोबाईल आहे पटकन. तर या मोबाईलला माझं 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 म्हणतायत आणि ज्या मायबापांनी जन्म दिलेला आहे त्या मायबापांना दूर लोटतायत. ते असंच झालं ना की ईश्वराला विसरून प्रपंचातल्या नाना प्रलोभनांना बळी पडत चाललेलो. आणि त्यामुळे काय होतं आहे, वेगळेपणानं दुःख भोगणं सुरू आहे. मग कॉम्पिटिशन आली, त्यांना हे मिळालं, यांना हे मिळालं, मला ते नाही मिळालं, त्याचं विनाकारणचं दुःख. मग तिने असं केलं, मग मी तसं करणार, त्याच्यासाठी मला आणखीन प्रयत्न करायचे, आणखीन कष्ट करायचे आहेत. वास्तविक माणसाला कधी नाहीसं न होणारं सुख हवं असतं आणि कधीच येऊ नये असं दुःखाविषयी वाटत असतं. एकदा एका माणसाला भूत प्रसन्न झालं. हे आता कथा आहे बरं का. तुम्ही लगेच विचारताल, काय हो तुम्ही भागवत कथाकार आहेत आणि भूत कुठे प्रसन्न होत असतं का? आता कथेला काय, कथा कुठूनही सुरू होते आणि कुठेही थांबत असते, पण आपल्याला त्यातला मतितार्थ जाणून घ्यायचा आहे. एका माणसाला एक भूत प्रसन्न झालं. तो म्हणाला, का रे बाबा, मी भूत तुला प्रसन्न झालो, तुझ्याकडचे काय काय कामं आहेत ते मला सांग, मी पटापट कामं करत असतो. आणि एक अट आहे म्हणे, मी तुला प्रसन्न झालो आहे तर सतत मला कामामध्ये गुंतवून ठेवायचं. ज्या दिवशी तू मला रिकामं सोडलं त्या दिवशी तू संपला. ह्याला वाटलं, अरे काय बरं झालं, शेत पेरून घेतलं, झालं, हे काम कर, ते काम कर, किती काम करणार आपण नाही का. एखादी स्त्री फार फास्ट काम करत असेल, संपवतं, काय भूतासारखी झपाटली आहे, झपाटून काम संपवून टाकलं असं म्हणतो, त्याप्रमाणे आता तो भूतच, त्यांनी भराभर सगळे कामं संपवले. आता या माणसाजवळ येऊन बसला,
म्हणे मला काम दे, नाही तर तुला मी संपवतो. त्यांनी विचार केला, आता कामच नाही आहेत, काय देऊ? तिथे एक ज्ञानी व्यक्ती आला, साधू. त्यांनी आपली समस्या सांगितली. म्हणे, अहो बघा ना साधू बाबा, हे भूत मला प्रसन्न झालं आणि आता माझी कामं सांगितली मी त्याला, झाली सगळी कामं सांगून, त्यांनी करू नाही झाली. आता तो मला म्हणतो संपवणार, याला मी काय काम देऊ? तो म्हणाला, भल्या माणसा, काय करू नको म्हणे, या अंगणामध्ये एक उंचच्या उंच खांब रोव म्हणे आणि या भूताला सारखं सांग, खाली जा वर ये, खाली जा वर ये, खाली जा वर ये. जोपर्यंत मी तुला दुसरं काम सांगत नाही तोपर्यंत खाली जा वर ये. आता हे असंच या जीवाचं, म्हणजे आपणही काय त्याच वृत्तीतले आहेत ना. सारखं खाली जातो वर येतो, म्हणजे काय करतो? तर नको त्या गोष्टींचं दुःख बाळगत बाळगत खाली जातो, म्हणजे अधोगतीला जातो. आणि जर थोडंसं काही मनासारखं झालं की लगेच सुख वाटतं, ऊर्ध्वगतीला जातो. पण तसं आयुष्यामध्ये सुखच पाहिजे आणि दुःख नकोच असं होतच नाही. अनंत अशा ईश्वराचा अंश असलेला हा जीव अहंकारानं बिनकामी दुःख भोगत असतो. तो अहंकारच सुटला की जीव आनंद स्वरूप होतो. मग या जीवाचं स्वरूपच काय आहे? बरं, जीव हा जेव्हा याच्यातल्या वासना पूर्णपणे दूर करतो, या जीवावर आलेले आवरण हे बाजूला सारतो, तेव्हा जीव जीव नाहीच आहे, तर तिथे शिवच आहे. हे त्याला कळत नाही. भागवतामधला सगळ्यात महत्त्वाचा श्लोक म्हणजे सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चित आनंद, आणि खरंच आनंद हेच आपलं स्वरूप आहे. पण आपण त्या आनंदाच्या स्वरूपाला विसरून गेलो. आपण सुखरूप आहोत हे विसरून गेलो. अहंकार, अभिमान या वेष्ठनामध्ये स्वतःला लपेटून घेतलेलं आहे. मग ही स्थिती जर दूर करायची असेल तर सातत्याने स्वतःच्या मनाला, चित्ताला समजत सांगायचं की बाबा रे, 29व्या ओवीमध्ये आम्हाला समर्थ हेच ज्ञान देत आहेत की ईश्वरापासून झालासी, परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. हे जर सातत्याने मनामध्ये मनन चिंतन करत गेलो तर करता करविता परमात्मा आहे हे सगळं त्यांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे, ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातली प्रत्येक घटना ही त्याच्या मर्जीने होती आहे. जेव्हा आपण त्याच्या मर्जीने चाललेलं आहे म्हणलं की मग दुःख होत नाही, आणि मीच म्हणतोय त्याप्रमाणे करावं म्हणलं तर सुख प्राप्त होत नाही. तू कर वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है. म्हणून याच्यामधला मी बाजूला करायचा आणि तू म्हणजेच परमात्म्याला सातत्याने समोर आणायचं, करते पण त्याच्याकडे द्यायचं. म्हणूनच गीतेमध्ये सुद्धा कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कर्म करत राहायचं, त्याच्या फलाची आशा मात्र त्याग करायची. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.